मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराची विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे। गडचिरोली, चंद्रपूर सहित इतर जिल्ह्यातील भाविक भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे। मार्कंडास्थित महामृत्युंजय मार्कंडेश्वर मंदिराचे पुरातन विभागाच्या उदासीन धोरणामुळे मागील 8 ते 10 वर्षापासून काम रेंगाळले आहे। भाविक भक्तांच्या धार्मिक आस्थेचा हा विषय असून सुद्धा पुरातत्व विभाग या बाबतीत गंभीर नसून व अनेकदा शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर सुद्धा प्रशासन व पुरातन विभागाच्या उदासीन धोरणामुळे मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकला नाही, याची खंत भाविक भक्तांच्या मनात आहे। यामुळे पुरातत्व विभागाने तत्काळ या मंदिराचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे। या मागणीसाठी हरणघाट निवासी संत मुरलीधर महाराज यांच्या पुढाकारात 16 एप्रिल पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। दिवसेंदिवस या साखळी उपोषणाला शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। महाशिवरात्री जवळच असल्याने शिवभक्त उत्स्फूर्तपणे जन आंदोलनात सहभाग नोंदवित आहेत। त्यामुळे प्रशासनाने व पुरातत्व विभागाने या कामाला सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास 1 मार्च पासून मार्कंडादेव येथे आमरण उपोषण करण्याचा निर्धार संत मुरलीधर महाराज यांनी केला आहे। 16 फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू असून अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे। काल 24 फेब्रुवारी रोजी सुद्धा मोठ्या प्रमाणात साखळी उपोषणात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साखळी उपोषण व आंदोलनाची धुरा सांभाळणारे मुरलीधर महाराज यांचा रक्तदाब कमी झाल्याने साखळी उपोषण स्थळीच वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत। तसेच साखळी उपोषण स्थळी चारमोशीचे तहसीलदार व चारमोशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन पुरातत्व विभागाच्या वतीने 1 मार्चला कामाला सुरुवात करण्यात येत असल्याचे आश्वासन दिले। राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मार्कंडादेव येथे भेट देऊन मुरलीधर महाराज यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे। तसेच शासनाने तत्काळ लक्ष देऊन मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी होत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।